तर तिकडे केरळमध्ये पूर आलाय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथलं जनजीवन हे विस्कळीत झालंय। अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले तर काहींच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। बघूयात ही परिस्थिती। केरळच्या कन्नूर आणि पठाणमथिट्टा या भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा पूर आलाय। पठाणमथिट्टा जिल्ह्यातील आरमनुला परिसरात पुरामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत। आरममुला चेंगनूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। पंबा नदी पात्राबाहेर वाहू लागली असून नदीकाठच्या परिसरातील घरं आणि दुकानांमध्ये पुराचं पाणी साचलंय। पूर स्थिती आणि पाण्याच्या वेगामुळे आरमनुला इथला प्रसिद्ध पारंपरिक बोटिंगचे कार्यक्रम आणि मिरवणुका रद्द करण्यात आल्या। कन्नूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे श्रीकंठपुरम शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पुराचं पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे नद्या आणि ओढ्यांची पाण्याची पातळी वेगानं वाढल्यानं पूर स्थिती निर्माण झाली असून रस्ते पाण्याखाली गेलेत। दुकानं आणि निवासी घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। केरळमधील कन्नूरसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिलाय, त्यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे।